नमस्कार, मी कपिल. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मराठीतला पहिला युनिव्हर्स घबाडकुंड या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि आपल्याशी गप्पा मारायला सिनेमाची संपूर्ण टीम आहे. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिले आय लव्ह यू दादा. ट्रेलर कडक झालाय, कडक म्हणजे सगळ्याच बाबतीत. बीजीएम असेल, VFX असतील, कास्टिंग वाईज सगळ्यांचे कॅरेक्टर्स असतील, कडक झालंय. प्रीतम, तुझ्यापासून सुरुवात करतो. एक स्वप्न बघितलं होतं जेव्हा अल्लाड पल्लाड आला आणि सिनेमाला चांगलं यश मिळालं आणि त्याच्यानंतर तो आता एक घबाडकुंड आणतोय, मराठीतलं पहिलं युनिव्हर्स, आणि सिनेमा खूप ग्रँजर लेवलला झालाय. त्याचे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होतं आणि ऑफकोर्स या सगळ्यांच्या साथीशिवाय ते शक्य नव्हतं. त्याबद्दल हो, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण म्हणजे मी लहानपणापासून त्या गोष्टी बघत आलो होतो की युनिव्हर्स म्हणजे काय, किंवा मला असं वाटायचं की हे आपण का करू शकत नाही, किंवा मला असं वाटायचं की मी सर्वांचे इंटरव्ह्यू ऐकायचो की 6 तास मेकअपला लागला, सेट बनवायला 2-2 महिने लागले, किंवा कॉस्ट्युमसाठी ना 40-40, 50-50 लोक काम करताय. मला असं वाटायचं की हे कधी आपल्याला बोलायला भेटणार की कधी आपण म्हणजे हे आपल्याला भाग्य लागणार की नाही. पण या फिल्मनुसार मला हे सर्व अनुभवायला मिळालं. हे किती ह्यूज असतं, पण हे करता करता हे किती रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे हे मला ती गोष्ट कळली की हे फक्त ह्यूज दिसायला बरं वाटतं आपल्याला की नाही की ना 6-6 तास मेकअपला वेळ लागला, पण त्या मेकअप करत असताना ना त्यांना किती त्रास होतो हे पण खूप गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर हे स्वप्न होतं माझं की ह्या पण आपण कधीतरी बोलायला मिळायला पाहिजे. तर हे मला अनुभवायला भेटलं, त्यासाठी मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मला या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि जे बघतो त्या गोष्टी पूर्णही होऊ शकतात याच्यावर मला आता बिलीव्ह व्हायला लागेल. आणि ऑफकोर्स रसिक कदम यांच्यासारखा निर्मात्याचा एक्झॅक्टली हो, कारण डॉक्टर रसिक कदम सर जर नसते त्या गोष्टी पॉसिबलच नसतात ना, की एवढं ह्यूज बघा विजन सर्वांनाच आहे, पण त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी एक पाठबळ लागतं किंवा एक लागतं की नाही तू कर, तू टेन्शन घेऊ नको. नाही तर अर्ध टेन्शन तेच असतं की असं झालं तर मग काय करायचं, हा प्रॉब्लेम आला तर काय. नाही, त्यांचं असं नसायचं की नाही तू कर, तू बिंदास राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं एक कमाल एक्झिक्युशन. आणि मला आनंद होते की मराठी युनिव्हर्स हे आम्ही सर्व मांडू शकतोय, याच्यावर मोठी गोष्ट कुठली नाही. संदीप दा, दिल्याच्या कॅरेक्टरला खूप प्रेम मिळालं होतं आणि तेच कॅरेक्टर आता कंटिन्यू होत आहे. आपण जर मॅडॉकच्या फिल्म बघतो, हॉरर युनिव्हर्स त्यांचं आहे, तर प्रत्येक कॅरेक्टर कुठे ना कुठे नेक्स्ट फिल्मला कनेक्ट होत जात आहे. त्याची सुरुवात प्रीतमने केली आहे मराठीत घबाडकुंडच्या निमित्ताने. तर त्यावर येस, तू जसं म्हणालास तसं की अल्लाड पल्लाडच्या वेळेस आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा प्रीतमला काय सीन सुचत होते. जो आमचा सीन खूप फेमस झाला होता, रीलवर सुद्धा तो खूप व्हायरल झाला होता, तो प्रीतमचा आणि माझा होता. तो कौलारू घर आहे, तो वरून बघतोय आणि मी खालून त्याच्याकडे बघतोय. तो सीन खूप हिट झाला होता. काही गोष्टी त्याला ऐनवेळेस सुद्धा काही प्रीतमला खूप चांगल्या सुचतात. आणि आल्याड पल्याडच्या वेळेस असं झालं होतं की लिखाणामध्ये ती तितकं स्ट्रॉंग झालं नव्हतं, पण प्रोसेसमध्ये ते कॅरेक्टर स्ट्रॉंग होत गेलं. आणि थिएटर व्हिजिटमध्ये जेव्हा लोक आरडाओरडा करायला लागले आणि ते ॲक्शन करा, सोय म्हणा किंवा दिल्या, तर तिकडनं जेव्हा संजय नवगिरेंनी फिल्म लिहिली होती आणि ही फिल्मसुद्धा संजय आणि प्रीतमने मिळून लिहिली आहे, तर तेव्हा कदाचित ते असा नंतर युनिव्हर्स हा शब्द आला असेल. पण हे कॅरेक्टर जर दुसऱ्या गावामध्ये गेलं आणि त्याचं आयुष्य बदललं आणि हा एकटा आता सांडे आहे, ह्याच्या मागे कोणी नाही आहे, हा बिंदास्त आहे, मोकाट आहे, आणि हेच जर मोकाट जनावर जर दावणीला बांधून ठेवलं तर काय होईल, त्याची गोष्ट म्हणजे घबाडकुंड आहे. की तो आता फॅमिली मॅन झालेला आहे. फक्त त्याचा एकच मूळ स्वभाव जो आहे की तो प्रामाणिकपणा, सत्याची कास सोडायची नाहीये, ते इकडे कंटिन्यू झालेलं आहे. आणि तिकडचा हॉरर थ्रिलर जॉनर इकडे सुद्धा डोकावतोय त्याच्या आयुष्यामध्ये. तर असं हे जे दिल्या पात्रे जे प्रामाणिकपणे चालणार आहे, आणि बाकी सगळी कॅरेक्टर्स जो ग्रेडीनेस आहे, त्या ग्रेडीनेसच्या भीतीपोटी किंवा जबरदस्तीपोटी हा त्याला बळी पडतो. खरं तर जो बळी शब्द जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने वेगळ्या अर्थाने दिल्याचा बळी या चित्रपटामध्ये दिलेला आहे, जो त्याच्या कुंडामध्ये उतरतो. त्या कुंडामध्ये तो मला असं वाटतं की जे फर्स्ट युनिव्हर्स हा नंतर आला की मराठीतलं पहिलं युनिव्हर्स, पण त्याच्यामध्ये ही दिल्याची गोष्ट आहे, पहिली गोष्ट ही दिल्याभोवती आहे. ह्याच्यामध्ये मला ॲक्टर म्हणून खूप आनंद होतो, कारण याचे दागेदोरे जे आहेत की बाकीच्या गोष्टी तयार होतील. खंगरीची गोष्ट होईल, बाबाची गोष्ट होईल, ASPPची होईल, पण सुरुवात जी आहे, जो स्टार्टर मारला आहे युनिव्हर्सनी,
तो दिल्याच्या गोष्टीवरनं मारलाय. त्याच्यामुळे मला तो एक वेगळा नट म्हणून आनंद होतो. काय बात आहे. अल्ल्याड पल्ल्याडमध्ये जसं दिल्या निरागस पात्र होतं तसं आता ASPP हे पण एक नवीन पात्र आलेलं आहे. तर दिल्या आणि तुमची ट्रेलरमध्ये तरी केमिस्ट्री जबरदस्त दिसते दोघांची. तर काय नेमकं कॅरेक्टर असणार आहे ASP कुशल? ASPP हे कॅरेक्टर विविध अंगाने विविध रंगाने भरलेलं आहे. तो परिस्थितीनुसार वागणारा एक माणूस आहे. अत्यंत स्वार्थी आहे. कुणी मेलं तरी चालेल, स्वतःचा फायदा करून घेणारं हे कॅरेक्टर आहे. दुनिया संपली तरी चालेल, मी जगलो पाहिजे, हे एक वेगळ्या पद्धतीचं कॉक्रोच आहे असं आपण म्हणूयात या सिनेमात. कॉक्रोचमुळे आठवलं म्हणून आमचा सिनेमा हिट आहे. वा 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 वा. तर हे कॅरेक्टर फार तुम्हाला अचंबित करणार आहे. अद्भुत आहे हे कॅरेक्टर. फार वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळं वागणारं हे कॅरेक्टर आहे. सो तुम्ही त्याला एका याच्यात डिफाईन नाही करू शकत असं मला वाटतं. फार जबरदस्त भूमिका आहे राव माझी या सिनेमात. याच्यात मी फाईट केले, याच्यात मी पण म्हणजे मला माझ्या वाट्याला जी आली ना भूमिका, सर माझ्या वाट्याला जी भूमिका आली आहे ना ती, हे कॅरेक्टर फाईट पण करतं, हे तुम्हाला हसवतं पण, हे तुम्हाला घाबरवतं पण. इतक्या शेड्स कुणाला मिळतात करायला यार एका सिनेमात. खंगरी ही भूमिका खरं तर खऱ्या अर्थाने लुक वाईज असेल किंवा हेअरस्टाईल वाईज असेल जबरदस्त आहे. म्हणजे तुझा जो फर्स्ट लुक आला होता कमाल कमाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अल्ल्याड पल्ल्याडच्या वेळेस पण प्रीतमने तुला अप्रोच केलं होतं पण तेव्हा योग जुळून नाही आला, तो आता आलाय. तर असं वाटतं का की ती संधी मिस केलीस? नाही, अजिबात नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातामध्ये येत नसेल आणि ती किंवा एखादी गोष्ट एखाद्याला आपण देतोय आणि ती ॲक्सेप्ट होत नसेल तर आपण ती डबल पद्धतीने तिला देतो. म्हणजे त्याच्या मागची जी धारणा असते ती अशी की समजा अगोदर मला प्रीतम 10 रुपये देत होता, म्हटलं नाही रे मला 10 रुपये नको आहे, त्यांनी आता मला डायरेक्ट 1000 रुपयाचीच नोट दिलेली आहे. सो हा फायदा असतो. कसं आहे जोक सपाट, अल्ल्याड पल्ल्याडमध्ये जे कॅरेक्टर त्यांनी मला सांगितलं होतं ना तर ते का कुणस्टोक मला ते पटत नव्हतं किंवा त्याहीपेक्षा असं की मी ते करू शकत नव्हतो. अल्ल्याड पल्ल्याड मस्तपैकी हिट झाला आणि तो ह्या सगळ्यांनी बघायच्या अगोदर मी बघितलेला आहे, कारण तो अगदी लॅपटॉपवर बघितला आहे मी. जेव्हा बघितला तेव्हाच त्याला म्हटलं की हा मूवी खूप हिट असणार आहे. जेव्हा घबाडकुंडसाठी त्यांनी मला सांगितलं तेव्हा त्याला म्हटलं की काही अशा गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी समजा नीट होत असतील ना तर मला हे कॅरेक्टर करायला आवडेल. सो त्यांनी परफेक्ट तसं ते कॅरेक्टर लिहिलं आणि ते एक पोस्टरमध्ये आपण बघतोच एक रांगडा आहे किंवा इव्हन ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं की तो रांगडा असा आहे लाईक वॉरियर आणि त्याचं सुद्धा एक ध्येय आहे. जसं प्रत्येकाचं एक ध्येय तसं त्याचं एक ध्येय आहे. त्या ध्येयासाठी तो झगडत असतो. एक्झॅक्ट तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ग्रे, रेड, येलो, व्हाईट वगैरे, ते तुम्हाला 19 जूनला बघायला मिळेल फक्त आणि थिएटरमध्ये. कारण हा जो मूवी आहे तो मोबाईलवर बघायचा मूवी नाही. हो, थिएटर एक्सपिरियन्स घ्यावा. कारण काल आम्ही सगळे एकत्र बसलो होतो तेव्हा जेव्हा आम्ही त्याचे ट्रेलर किंवा ज्या काही आउटपुट्स असतात ते अगोदर बघितले जातात हे असं असणार आहे. पण जेव्हा मी संदीपनी आम्ही तो मोठ्या स्क्रीनवर बघितला तेव्हा लक्षात आलं अरे ह्याची व्याप्ती काय. सो त्याच्यामुळे जी मजा त्या मोबाईलवर मजा येणारच नाही. या मूवीची मजा घ्यायची असेल, एंटरटेनमेंट म्हणून ह्या मूवीकडे समजा तुम्हाला काही हवं असेल तर ते तुम्हाला थिएटरमध्ये 1000% मिळेल. सॉरी 1500% मिळेल. शशांक सर, आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच गंभीर भूमिकांमध्ये आम्ही बघितलंय, यात पण भूमिका गंभीर आहे पण तुमचा लुक खूप चांगला झाला हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रीतमने तुम्हाला नाचवलंय गाण्यात. त्याला त्याला नाच म्हणता हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे खरं. क्षणभर आम्हाला वाटलं कधी पण सुरू होईल ते भलगरी दादा. लुक आणि ते गाणं तर खरं सांगू का, मला ते गाणं आल्यावरती टेन्शन आलं होतं माहिती ना.
त्या आईला हे काय करायचं बरं हे रात्री 12-1 वाजता ते गाणं आणून दिलं होतं आणि आता हे शूट करायचं आहे ते. पण किती नंतर त्याचे किस्से होतात, नंतर त्याच्या गोष्टी होतात किंवा नंतर ते साजरं केलं जातं. त्या क्षणी ते अंगावर आलेलं असतं, ते भयंकर अंगावर आलं. बरं तुम्ही काहीतरी वेगळं प्रिपेअर केलेलं असतं या सगळ्यामध्ये की अरे आता हा सीन आहे, आता हे असं काहीतरी आहे, हे जर गाणं आहे थोडंसं आज शूट करू, थोडंसं नंतर शूट करू, असं करणार आहे शूट. अरे पण मग काय नाही, कोरिओग्राफ काय नाही, यायचं आणि तुम्हाला इथेच टेन्शन आलेलं होतं माहिती, लिटरली टेन्शन आलेलं. आणि ते मगाशी म्हटलं तसंच आहे, ते तिथे गेल्यानंतर लिपसिंग वगैरे तर म्हणजे 1.5 तास आम्ही घासून सुद्धा आहे ना तिथं जेव्हा 1 2 3 4 टाक बॉम्बल बरं मग एका पॉइंटला कॉन्शियस व्हायला लागल्यानंतर आहे ना तर मग तर विचारूच नको तू. म्हणजे घबाड कुंड हे सुद्धा चुकलं माहिती की घबाड कुंड आहे गेला तोपर्यंत गेलेला होता तो. पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं, एडिट केलं, शूट केलं ते फारच अप्रतिम आहे, ते फारच भन्नाट होतं ते. बघायला पण मजा येते गाणं. हा बघायलाही माझ्या मग परवा दिवशी बघताना मग मी अरे म्हटले कोण आहे ती लोक, म्हटलं काय परफॉर्म केलं या लोकांनी. प्राजक्ता, हे सगळ्यांसोबत काम करणं खरं तर एक ट्रीट आहे. आपण बघतोय, आम्ही 2 इव्हेंटला आपण बघितलं, धमाल आहेत सगळी मंडळी. सिनेमा जरी तुमची कॅरेक्टर सिरियस असली तरी सगळेच्या सगळे धमाल आहेत. आणि तुझं पण आतापर्यंत एक होतं की प्राजक्ता कॉमेडी विनोदी भूमिका जास्त करते, पण ह्या सिनेमाच्या मित्रांनी सगळ्यांचंच होणार, म्हणजे संदीप असेल, कुशल असेल, की विनोदी भूमिकाच करतात, पण सगळ्यांनी ॲक्शन पण केली आहे, डान्स केला आहे. तर कसा होता अनुभव घबाडकुंडाच्या टीममध्ये येणार? कमाल अनुभव होता. म्हणजे आत्ता इंटरव्ह्यूमध्ये पण कळत असेल तुला की सगळे एकमेकांचं पण खूप कौतुक करतायत. म्हणजे संदीप माझ्याबद्दल खूप बोलणार, शशांक सर कुशलबद्दल खूप बोलणार, कुशल देवाबद्दल खूप बोलणार. तर हे कमी ठिकाणी घडतं. बाकी ठिकाणी असतं की माझं काम कसं चांगलं होईल असा एक अँगल असतो. इथे तो नव्हताच. इथे असं होतं की ह्याचं पण चांगलं झालं पाहिजे, त्याचं पण चांगलं झालं पाहिजे. हे घरचं कार्य होतं. हो हो. त्यामुळे आमची जी लगबग होती ती सगळं घरचं कार्य ह्या दृष्टीने होती. तर मला तर फारच मजा आली. संदीप, मी, कुशल, शशांक सर आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे आम्ही किती वेडे आहोत हे माहिती आहे. तर कोणी वेडेपणा जास्त करायचा इतकाच प्रश्न होता. तो वेडेपणा होणारच होता. वेडेपणा सेटवर सगळ्यांनी केलाय. संदीप फक्त शांत होता. शांत. संदीप अत्यंत शांत आणि भूमिकेत होता आणि स्थिर होता. ते भूमिकेतच आहेत. पण शशांक सरांनी खूप वेडेपणा केलाय. कुशल तो बारीक मध्ये टाकतो. काय केला तसं बारीक मध्ये प्राजक्ता? अरे शशांक शेंडेंवर काम करतोय वगैरे वगैरे निरोप दे किंवा आणि मी सुद्धा की मी काम केलेलं नाही त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर आणि शशांक बरोबर मला काम करायला मिळतं वगैरे. सेटवर गेल्यावर बारीक बारीक चिमटे वगैरे. मग मी घरी आल्यावर रडलो. हो खरंच बायकोच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो की अगं नाही तसं नाहीये वगैरे वगैरे. मग मी ठरवलं येईल दिवस तुझा विमानाचा जिगर सोडू नको. पण मला एक असं वाटतं ना की बऱ्याचदा काही वेळेला शूट्स आमचे नाईट शिफ्ट पण असायच्या. तर रात्रीचे 2-3 वाजता सुद्धा हा माणूस ज्या एनर्जीने काम करायचा ना. शशांक सरांनी ते काही त्यांचे मंत्र होते आणि तो ना आत्मम ना प्रीतम ऐकलं ना आत्मम ना प्रीतम असे छोटे छोटे हे टाकत. पण त्यांचा जो सूर लागायचा ना त्यावेळेला की खाडकन आम्ही सगळे एकदम म्हणजे आपण म्हणतो की आपण चार्ज झालो या त्या सुराला सूर धरून आम्ही काम करायचो. सो कधीही एनर्जी ड्रॉप न झाली त्याचं कारण हा माणूस आहे. मला काल प्रश्न विचारला होता एका पत्रकारांनी की यातली कोणती भूमिका करायला आवडेल. तर मी म्हणत होते की शशांकनी जो रोल केलाय तो फारच कमाल. म्हणजे मला मेकअप आणि या गोष्टी आला म्हणजे ते नंतर येतं. पण ऍक्टर म्हणून जेव्हा रेडू नावाचा चित्रपट मी बघतो ना तेव्हा असं वाटतं की एवढं डेडिकेशन आहे आणि असं काम जमेल आपल्याला. स्वतःला प्रश्न विचारतो मी की
तो त्या खदानीतलाच वाटतो. बरं, त्याच्यासाठीची प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस वेगळी आहे. मी सुद्धा प्रोसेसवाला ऍक्टर आहे. पण रेडूची प्रोसेस मी त्या डिरेक्टरला विचारली होती की हे नेमकं कसं केलंय, कारण तो तिथलाच माणूस वाटतोय तो. तर हे जे आहे ना, हे हा वेगळ्या अलग ग्रेव्ही का इंसान आहे, अलग ग्रेव्हीवाला ऍक्टर आहे हो. अलग प्लॅनेट काय, अलग ग्रेव्हीवाला आहे. पण हेच मला या चित्रपटाच्या बाबतीत संदीप बद्दल पण सांगावंसं वाटतं की बाकी सगळे जेव्हा असं सगळं काय काय करतायत आणि त्याला काहीच न करायचंय, हा, तर ते फार कठीण होतं. आणि अल्याड पल्याडला म्हणजे तो म्हणाला असं मगाशी की मी 5व्या क्रमांकावर वगैरे होतो, पण नाही, अल्याड पल्याडला लोक दिल्या घरी घेऊन जात होते. हो. आणि म्हणून मला असं वाटलं की ते घरी घेऊन गेलेला दिल्या म्हणून तो परत आलाय, कारण ते कॅरेक्टर म्हणून इतकं स्ट्रॉंग हो, होतं हो. की म्हणून तो परत यावासा वाटला आणि त्याचा भाग होण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली. वा वा. वैष्णवी, कॅरेक्टरबद्दल विचारणार नाही कारण ते आपण गुण ठेवलेलंच बरं, पण खूप वेगळ्या रूपात सिनेमात तू दिसलीयस. प्रीतमने तुला कसं अप्रोच केलं या सिनेमासाठी? मी कोकणात होते तेव्हा मला कॉल आलेला की अशी अशी फिल्म आहे आणि असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं अरे बापरे, असं कॅरेक्टर आहे, बरं. मग इनिशियल गोष्टी विचारून घेतल्या आणि अगदीच म्हणजे शूट सुरू होणार होतं. माझं लास्ट मोमेंटला कास्टिंग झालं असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. तर मग मी घरी डिस्कस केलं, मी नवऱ्यासोबत डिस्कस केलं आणि जे या फिल्मचे DOP सर आहेत, योगेश कोळी सर, ते नेमके माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे किरणसोबत बसलेले तिथे गप्पा मारत आणि मग ते सगळं कनेक्ट झालं. मग त्यांनी सांगितलं काय रोल आहे, काय फिल्म आहे वगैरे वगैरे. तर सो त्याला अजून डिटेलमध्ये गोष्टी समजल्या. सो त्याच्याकडून पण एक पॉझिटिव्ह सपोर्ट मिळाला आणि म्हटलं इतकं चॅलेंजिंग कॅरेक्टर असेल तर ते केलंच पाहिजे. आणि मग माझा होकार झाला आणि मग गोष्टी स्टेप बाय स्टेप सुरू झाल्या. मग लगेच ॲक्शन सिक्वेन्ससाठी सेटवर रिहर्सलला जाणं असो, 4-4 दिवस ते कॅरेक्टर डिस्कस करण्यासाठी जाणं असो, त्यामुळे आम्हाला त्या सेटची पण बऱ्यापैकी ओळख होत गेली. आणि कॅरेक्टरबद्दल मी सांगू शकत नाही, ते तुम्ही म्हणतात तो माझा दुसरा पैलू आहे कॅरेक्टरचा. मी माझ्या पहिला पैलूबद्दल नक्कीच सांगू शकते. आणि जे खूपच अमेझिंग आहे, एक मातृत्वाची भावना देणारं आहे, जे मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत अनुभवलं नाही आहे. ती भावना मला तिथे फील करायची होती, ती जगायची होती. आणि त्यासाठी मला खूप खूप प्रश्न पडलेले की तिकडे तिला लेबर पेन होतं आहे, तिचा वॉटर ब्रेक होतो आहे आणि हे कसं असतं मला काहीच माहिती नाही आहे या बाबतीत की एक्झॅक्ट ते पेन कसं असतं, वॉटर ब्रेक होतं म्हणजे काय होतं नक्की आणि तेव्हा ती बाई काय फील करत असते. सो मला असं झालेलं माझ्याकडून परफॉर्मन्स कसा होईल, कारण मला माहीत नाही आहे, मी हे अनुभवलं नाही आहे प्रत्यक्षात. सो माझ्या आईला विचारलं, काकीला विचारलं, आमच्या ओळखीतले काही डॉक्टर्स आहेत त्यांना कॉल केला की एक्झॅक्ट बॉडीमध्ये कुठे पेन होतं, कसं पेन होतं, त्या पेनची लेवल काय असते. आपण ऐकून माहिती आहे ते पेन खूप जास्त आहे, म्हणजे सगळ्यात मोठं पेन जर म्हटलं तर आपण डिलिव्हरी करताना होतं असं पण ते एक्झॅक्ट काय असतं, कारण ते चेहऱ्यावर दिसणार आहे, ते बॉडी लँग्वेजमधून दिसणार आहे. सो त्याचा एक वेगळाच अभ्यास करावा लागला. प्लस ती जुनी म्हणजे पूर्वीच्या काळी कसं लवकर लग्न व्हायची मुलींची, त्या लवकर प्रेग्नंट राहायच्या. सो तो इनोसन्स पाहिजे होता चेहऱ्यावर, ती मुलगी इनोसंट वाटली पाहिजे. बरोबर तिच्या नवऱ्याची साथ तिला नाहीये, तेही दिसलं पाहिजे, कारण ती एकटी पडली आहे हे आपल्याला कळतंय तो कॅरेक्टरचा प्रोमो बघून. आणि वाड्यात आजूबाजूला काय घडतं आहे त्याच्यावर तिची रिॲक्शन काय जाते, तिची धडपड चालू आहे आपल्या बाळाला वाचवण्यासाठी की आता आपल्यावर आघात होतोय की काय, आणि आपण या सगळ्या गोष्टीतून आपल्या बाळाला कसं सेव्ह करता येईल, या सगळ्याची धडपड तिची चालू आहे. आणि हे सगळं म्हणजे पुढे काय होणार आहे, ती वाचवते का बाळाला, स्वतःला वाचवू शकते का, या सगळ्या प्रश्नातून हे सगळं जे उत्तर होते ते सगळा सिनेमा घडलेला आहे जो आपल्याला 19 तारीखला बघायला मिळेल. प्रीतम, मराठीत आपण खूप कमी बघतो की एका सिनेमाची वातावरण निर्मिती ज्या पद्धतीने केली जाते, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने वापरली जाते, वर्षभरापासून तुमचं चाललंय. काही ना काही ॲसेट तुम्ही लोक आउट करता आहात, इव्हेंट्स करता आहात. आणि जेव्हा कॅरेक्टर पोस्टर सगळ्यांचे आणले
तर कुठलंही कॅरेक्टर कळलं नाही, म्हणजे दिले असेल, कुशलचं असेल, देवदत्तचं असेल, प्राजक्ताचं असेल, तर ही स्ट्रॅटेजी खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरली आणि मराठीत खूप कमी असं बघायला मिळतं. आणि ज्या ग्रँजरवरती हा सिनेमा झाला म्हणजे त्यात हॉर्स रायडिंग असेल, केबल वायर फाईट सिक्वेन्स असतील, अंडर वॉटर फाईट सिक्वेन्स असतील, कमाल झाले आहेत. टेक्निकली सिनेमा खूप साऊंड हे करतोय आणि बहुभाषिक आपला मराठी सिनेमा तुम्ही नेण्याचा प्रयत्न करणार आहात त्या सगळ्या. मला ना पहिलेपासून या गोष्टी वाटतात की आपण जेव्हा चित्रपटाबद्दल बोलतो किंवा प्रत्येक वयातले त्यांना, म्हणजे माझे आजोबा आहेत, त्यांना साऊथ फिल्म बघायला आवडतं. हो, ते साऊथ फिल्म बघतात. परत त्यांना त्यांचं असतं तो फिल्म लाव, आणि त्यांचे फिल्मचे नाव पण खूप वेगवेगळे असतात जेव्हा ते हिंदीत करतात तेव्हा. तर आणि ते बघतात, तर मला ते वाईट वाटतं. आणि मला माझे आजोबा बोलले होते की तू अशी का फिल्म बनवत नाही मारधाडवाले आणि ते. आणि मला ना तेव्हा तुम्ही असंच घेतलं की चला बाबा आजोबाला या गोष्टी, आजोबा आहे काय बोलणार, मी काय बोललो नाही. म्हटलं हो मी नक्की करतो. पण नंतर काही वर्षानंतर जसं मी बोलतो की अल्लड पल्लडनंतर मला कळलं की नाही आपण चुकतोय, माझे आजोबा करेक्ट होते. त्यांना त्या गोष्टी बघायला आवडतं. म्हणजे तो ज्यांचे फक्त 4थी शिकलाय ते साऊथ फिल्म बघतात. मग जर एका 75-80 वर्षाच्या माणसाचा हा थॉट आहे तर मी कुठेतरी चुकतोय. तर मला वाटलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे की या गोष्टी, मराठी ही खरंच सर्वात कमाल आहे. आपण सर्वात सरस आहोत प्रत्येक गोष्टीत, अभिनयापासून सर्व गोष्टीत. कंटेंट जे बोलतो आपण एखाद्या विषयाबद्दल, आपण खूप सुंदर सुंदर विषय मांडले आहेत. तर मला वाटतं की नाही आता आपण आपल्या मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राच्या लोकांना किंवा ऑल ओव्हर भारताच्या लोकांना सांगूयात की नाही आमच्या इकडे विषय खूप चांगले येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडता येतात. विषय तर आपल्याकडे आधीपासून चांगलेच होते, पण Exactly. तो ग्रँजरने सुद्धा आता आपल्याकडे येतो. एक्झॅक्टली. सो आता जेव्हा मी बघतो, म्हणजे मॅमनी मला सांगितलं की कांतारा, तुंबाळ, ब्रह्मयुगम आणि त्याच्या बाजूला आपला पोस्टर लागतोय हो. ऑल ओव्हर इंडियामध्ये की नाही या जॉनरचाही मराठीत चित्रपट येतो. आता याच्यावर मोठं अभिमानाची गोष्ट नाही आहे, बरोबर. सो मग मला त्या गोष्टी वाटायच्या की नाही आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. मग दिवसांदिवस स्ट्रॅटेजी ही बदलत जाते. पहिले फिल्म व्हायचे की ॲटोवरती भोंगा लागायचा आणि हा पिक्चर आहे, फिल्म येतोय. त्यानंतर पोस्टर्स लागायचे, कारण मार्केटिंग ही बदलत जाते. तर म्हटलं यावेळेस का नाही, कारण आपण कॅप्टन अमेरिकाबद्दल बोलतो, आयर्न मॅन बद्दल बोलतो. माझी इच्छा होतं की माझ्या हे जे मोठे माझे जे हिरोज आहे यांच्याबद्दल बोललं पाहिजे, यांच्याबद्दल बोललं पाहिजे. यांचे कॅरेक्टर पोस्टर कॅरेक्टर व्हिडिओ असला पाहिजे. खंगरीबद्दल एक्साइटमेंट असली पाहिजे या प्रत्येकाची. कारण मला त्या गोष्टी त्या पद्धतीनं मांडायची होती आणि मला सांगायचं होतं हे माझी हिरोज आहे, खूपच कमाल आहे. पण याची लोकांमध्ये गोष्ट असली पाहिजे की नाही. संदीप दादाबद्दल काय झालं, आता संदीप दादाचं मी एक्झाम्पल सांगतो. याच्या पहिले अल्लड पल्लड आमचा कर्मावर होता, त्यात तो वेगळा कॅरेक्टर असलेला होता की ज्याला त्याला तो त्रास देतो. नाही, त्या फिल्ममधनं त्याला शिकायला मिळालं की कर्म काय असतात. ती कर्माची गोष्ट घेऊन तो गभाडकुंडमध्ये आला, म्हणून तो चांगल्या गोष्टी काम करण्यावर तो बिलीव्ह करतोय. पण त्याच्यासमोर एक नवीन गोष्ट आली लालसा, आता तो कसा टॅकल करतो ही खूप बघण्याची गोष्ट आहे. आणि मला ती एक्साइटमेंट आहे की आता सर्वांनी मुलांनी विचार करायला पाहिजे की दिल्या पहिल्या फिल्ममध्ये कसा होता, तो काय कॅरेक्टर होतो, आता या फिल्ममध्ये काय असेल किंवा पुढे काय असेल किंवा खंगरी पुढे काय असेल, ह्या गोष्टी मला ना या सांगायच्या होत्या. म्हणून त्या पद्धतीच्या मी पब्लिसिटी किंवा या गोष्टी करण्याचा मी तो प्रयत्न. काल मी जेव्हा ट्रेलर लॉन्चला आलो ना, मी एंटर झालो, आम्हाला माहित नव्हतं की काय आतमध्ये लागलंय, काय लावलंय वगैरे. आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक कॅरेक्टरचे कटआउट काल मी बघितले ना, तर मला असं वाटलं यार आपण काहीतरी वेगळं करतोय, युनिव्हर्स करतोय. एक छोटं, हे फारच बालिश वाटेल, पण मला काल माझ्या मनाला आलेलं की यार म्हणलं ही जर फिल्म सुपरहिट झाली ना तर खंगरीचा कटआउट आहे, त्या प्रकारचे मुलांचे ते इरेझर येतील, कंपास पेट्या येतील, त्या सॅक येतील, तशा ह्याच्या असं काहीतरी सॅक येतील, तो बाबा आहे त्याचं काहीतरी कुठलं तरी येईल. म्हणजे हे ना काल मला ते कटआउट बघून असं वाटलं यार हे जर आलं तर मुलांच्या कंपास पेटीमध्ये असे खोडरबर आले तर. काल असाच एक थॉट येऊन गेला माझ्या डोक्यामध्ये. होऊ शकतं आणि ते आपल्याच हातात आहे मराठी प्रेक्षकांच्या, आणि ते करू शकतो आपण. आणि आपण घाबरतो की लोक मुलांना हे आवडेल का किंवा मुलंही विकत घेतील का.
ना जाणो कोण जाणो किती ती हिट होईल आणि ते Yes, yes. खंगरीचं खोट रबर द्या हा दिल्याचं कंपास पेटी द्या हे होऊ शकतं आपण तो विचार करत नाही विचार केला तर होऊ शकतं. आणि खरं तर खंगरीचं कॅरेक्टर खूपच वेगळं वाटतंय. तू अनेक बहुभाषिक सिनेमांमध्ये काम केलंय, तमिळ तेलुगू तिकडचं ग्रँजर आपण बघतो, पण आज तेच ग्रँजर प्रीतम आपल्या मराठी सिनेमात आणतो आहे. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पण तरी सुद्धा काय फरक जाणवतो या तिघं भाषांमधल्या इंडस्ट्रीमध्ये? कपिल, मी माझं भाग्य असं की मी जे प्रोजेक्ट्स केले त्या प्रत्येक प्रोजेक्टला मला माझा सेट मिळालेला आहे. जेव्हा जय मल्हार हो घातलं तेव्हा जय मल्हारचं सुद्धा त्या अख्ख्या अप्पू पप्पू मैदान जे आहे त्या तिकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो सेट उभारला गेला होता, सगळे ते दालनं वगैरे येते. त्याच्यानंतर जेव्हा तानाजी चित्रपट करत होतो तेव्हा सुद्धा मी आणि शशांक शेंडे सर आम्ही होतो, तेव्हा सुद्धा खास तो सेट उभारला गेला होता. अगदी ते सांधण व्हॅली जी आहे त्याचा अख्खा तो सेट होता. त्याच्यानंतर आमचं आमचा जो वाडा होता म्हणजे मालुसरांचा वाडा तो त्यांनी उभारला होता सगळं अख्खं ते. सो तेव्हा सेट मिळाला. आदिपुरुषच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात मला सेटच तो भले ते क्रोमा सगळं होतं तरी सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला सेट उभा करायलाच लागतो. सेम साऊथच्या मूवीजमध्ये सुद्धा सेम तसंच होतं. जेव्हा मोठ्या मोठ्या त्या ह्याच्यामध्ये म्हणजे रामोजी फिल्म सिटीमध्ये किंवा रामारेड्डू स्टुडिओमध्ये तिकडे सुद्धा सेट उभारले गेले होते. सो प्रीतमला हे माहिती आहे, माझी रिक्वायरमेंट माहिती आहे की मला करायचे लागतं काहीतरी. सो तो मला म्हणाला की आपण सेट उभारतोय वगैरे. सो मी एकच मनात आणलं की अरे त्या तिकडे काम करणं आणि या इकडे काम करणं याच्यामध्ये फरक काय आहे. तर फरक कदाचित मला एक वाटला की त्या तिकडे त्याच्यापेक्षा कदाचित एक काकणभर बोलतो ना आपण, जास्त प्रतिभावान कलाकार आपल्याकडे आहेत म्हणून. सो यांच्या बरोबर काम करताना मग ते अगदी जाणवलं. ऑफकोर्स तिथे सुद्धा आहेत पण या इथे म्हटलं ना आहेतच आपण एवढं का आपण पुढे आहोत. सो मला तो फरक काहीच वाटला नाही कारण ज्या पद्धतीने हाताळणं चालू होतं ती सगळी पद्धत तशीच आहे. सो मला प्रीतमला त्याबद्दल खरंच कॉम्प्लिमेंट करावं असं वाटतं की प्रीतमची विजन खूप चांगली आहे आणि प्रीतमला जे प्रोड्युसर लाभलेले आहेत त्यांची विजन सुद्धा खूप चांगली आहे. प्रीतम नेहमी एक वाक्य बोलत असतो की असे प्रोड्युसर सगळ्या डिरेक्टरना लाभो. मी उलट नेहमी त्याला म्हणतो हे बोलताना एक तू म्हणजे बाकीचे आम्ही बोलू तो बोलणार नाही आहे की असे प्रोड्युसर प्रीतम सारख्या गुणी डिरेक्टरांना फक्त लाभो. कारण जी विजन त्यांनी उभी केलेली आहे, ज्या विजनने तो सगळीकडे बघतोय, एक एक एपिसोड्स एक एक सेगमेंट्स तो लोकांसमोर मांडतोय, ते खूप प्रोफेशनल आहे आणि खूप खूप म्हणजे खूप विजनरी आहे ते. त्यामुळे जे आपण जसं तो म्हणाला की आयर्न मॅन वगैरे ते कॅरेक्टर्स ते सुपर हिरोज असतील पण त्यांची जी कथाची जी सांगड आहे त्याच कथेची सांगड अल्ल्याड पल्ल्याडपासून सुरुवात झाली, गवाडकुंड पुढे अजून काय काय असेल. सो हा फरक कुठे जाणवतच नाही अरे. म्हणजे मला कपिल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एकच जाणवलं की अरे मी कुठल्या तरी हिंदीच्या सेटवर किंवा कुठल्या तरी तेलुगूच्या सेटवर काम करतोय असंच मला वाटत होतं. खूप अभिमान मला वाटलं की आपण तेच वाटतंय की हा कुठला तरी डब सिनेमा आहे का. आणि हे आपल्यासाठी खरं तर मोठं यश आहे कारण ज्या पद्धतीने पोस्टर डिझाईन केला आहे, ट्रेलर आउट केला आहे, भन्नाट. कसं आहे डब कुठले मूवीज होतात ना ती सुद्धा तोच एक सेगमेंट आहे. समजा एक काही असे विषय असतात की ते डब करून त्याची मजा येऊ शकत नाही. सो ते फक्त त्या रिजनल लँग्वेजमध्येच केले जातात. पण घबाडकुंड हा असा चित्रपट आहे की तो कुठल्याही लँग्वेजमध्ये ग्लोबल कुठल्याही लँग्वेजमध्ये डब केला तरी सुद्धा त्या रिजन मधली जी लोक आहेत ना ती घबाडकुंड एन्जॉय करू शकतात. कारण या इथे जसं शशांक सर म्हणाले की इथे जो सेट आहे तो हिरो आहे आणि विलन याचा जो गणित ती परिस्थिती आहे. सो त्याभोवती जे काही घडतंय ते घबाडकुंडमध्ये आणि ते प्रत्येक रिजनमधला प्रत्येक माणूस त्या लँग्वेजमध्ये नक्कीच एन्जॉय करतो. क्या बात आहे. कुशल, या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला नवीन 2 ॲक्शन हिरो मिळाले असे आम्ही म्हणू शकतो का, तू आणि संदीप? कारण बऱ्याच तुफान ॲक्शन केल्यात दोघांनी. हा म्हणजे असं म्हणू शकतो नक्की. मला सिनेमामध्ये ॲक्शन करण्याची संधीच पहिल्यांदा मिळाली अशा पद्धतीची. कधीतरी बाईकचा ॲक्सिडेंट कशात तरी दाखवलंय, कशात तरी कुठून तरी उडून पडलोय असं एखादं काहीतरी दाखवलं. पण ह्या सिनेमातल्या फाईट ॲक्शन ह्या ॲक्च्युली साऊथचे जे फाईट मास्टर होते त्यांना इथे बोलवलं गेलं. त्याची अदब तालीम चालू होती. जसं मगाशी वैष्णवी म्हणाली की त्याच्या तालमीसाठी म्हणून आम्ही पुण्याला गेलो होतो. त्याची रिहर्सल केली गेली की प्रत्येक शॉट आधी माहीत होता की हा असा होणार आहे. तो डिझाईन होता. जसं डान्स स्टेप डिझाईन असतात ना तसे ह्याच्यातले फाईट ॲक्शन्स डिझाईन होत्या. संदीप मला असं म्हणाला की म्हणजे काळजीपोटी की कुशा मला असं वाटतंय की तू हे करू नयेस
कारण हे खूप डेंजर आहे आणि ह्याच्यात आपल्याला लागू शकतं आणि जर का आपल्याला एकदा जर का लागलं तर मग प्रॉब्लेम होईल आपल्याला आणि सिनेमा खूप हेवी होता. संदीप म्हणाला, मग शशांक सर मला समजवत होते की बघ तू म्हणजे हे करायची की नाही त्याचा जरा एकदा विचार करतो. हा तर काय पण त्या वेळेला ना काहीतरी राव अंगात संचारतं. जसं शशांक सर म्हणतात की ते आपलं नसतंच, काहीतरी ते तिकडनं येत असतं, आतूनच येतं ते की नाही मला हे करायचंच आहे. मला असं वाटलं की हा अनुभव जर का मी आत्ता नाही घेतला तर पुन्हा कधीही संधी बरोबर, मिळणार. बरोबर. इतकी वर्ष गेली की अशा पद्धतीच्या भूमिकेसाठी माझा कधी विचारच केला गेला नाही. तर हीच एक संधी आहे मला की आत्ता मला हे करायचंय. आणि मग ते केलं आणि मला वाटतं माझ्या सगळ्या फाईट ऍक्शन्स ज्या आहेत त्या मी केल्या आणि त्या भारी झाल्यात यार. त्याच्यासाठी तर जास्त अवघड काय होतं माहिती, म्हणजे आम्ही बाकीचे तरी विहिरीत उतरायचं वगैरे काहीतरी एक सिक्वेन्स आहे त्याच्या ह्याच्यामध्ये, तर हा स्वतः आणि त्याच्यात हार्नेस बांधलेला, हार्नेसचं वगैरे म्हणजे रेग्युलर फाईट करणाऱ्या माणसाला त्याची सवय तरी असते ऍटलिस्ट की हार्नेस बांधायचा आहे, कुठे वेट कशा पद्धतीने डिवाइड करायचं आहे, विहिरीत उतरताना काय पद्धतीने उतरावं लागतं तुला, की तो पॅरलल उतरायचं का परपेंडिक्युलर राहून मग तुला उतरायचं आहे, काय पद्धतीने हे कर. ह्याला बरोबर हा पाठीला साधारणतः 20-22 किलोचा बोकड बांधून खाली उतरला होता आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन त्याचं होतं, बरं हा उतरेल त्याचं कोणी घ्यायची गॅरंटी सिरियसली. मग अरे मग त्याला आहे ना मग मला भीती वाटत होती माहिती तुला, त्याचं डोकं इथे होतं आणि त्याचं शिंग जे होतं ना ते त्याच्या कानाची इथे आलेलं होतं इथे. मग असं करायचा स्कोप नव्हता काहीच नव्हतं आणि त्यांनी ते फारच चांगल्या पद्धतीने केलं त्याने. म्हणजे भूमिका गेम चेंजर ठरेल थँक्स टू प्रीतम. म्हणजे विनोदी भूमिकांपेक्षा बाहेर जाऊन कुशल वेगळं काहीतरी करू शकतो हा विश्वास त्याला वाटला की ह्या पद्धतीच्या भूमिकेसाठी खरंच माझा आतापर्यंत विचार कधी झाला नाही. म्हणजे मी काही वेगळ्या भूमिका केल्या पण अशी भूमिका कुशल करू शकेल हा विश्वास त्याला वाटला आणि आय थिंक की मी त्याला खरा उतरलोय. काय सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? मी वधवून घेतोय. मला कुशल बद्दल सांगावं असं वाटतं की कुशलनी त्याच्या कॅरेक्टरला ASPP त्याला प्रत्येक पैलू दिलेले आहेत. म्हणजे तो लालची सुद्धा दिसतोय आपल्याला, मध्येच जे सिच्युएशनल कॉमेडी होते त्याला पण त्याला हसायला सुद्धा येतं. त्याच्याबद्दल एक आपल्याला कणव सुद्धा वाटते एक सर्टन ह्याला की अरे हे बरं. त्याच्यानंतर तो ऍक्शन पण करतोय आणि त्याच्यानंतर त्याचा कनिंगनेस म्हणजे सगळे रस त्याच्यामध्ये मस्त आहे. की मला वाटतं की तुझंच कॅरेक्टर सर्वच वर्सटाईल आहे, प्रत्येकामध्ये जे आहे पण ते धरून आहे. पण कुशलकडे ना फुल वर्सटिलिटी. कॅरेक्टर जेव्हा रिव्हील झालं होतं कुशलचं तेव्हा कळत नव्हतं नेमकं ASPP काय आहे. पण कालचा जो ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये त्याची ऍक्शन सुद्धा दिसते, तो घाबरलेला सुद्धा दिसतोय. सो सगळे पैलू आमच्या कुशलमध्ये आणि बेसिकली तो आहेच वर्सटाईल. त्यामुळे प्रीतमनी कास्टिंग करताना मला वाटतं हा नाही याला हे नाही जमणार, अरे हा याला हे नाही जमणार, त्याला ते नाही. हा कुशल बद्रिकेला सगळं जमेल. कुशल बद्रिकेच हवा ASPP. म्हणजे प्राजक्ता प्रत्येक कॅरेक्टर परफेक्ट कास्ट वाटते असं वाटतं. मला असं वाटतं आपल्याकडे ना ऍक्टरला लेबल लावलेली असतात. ही तुरडाळ आहे, ही मूगडाळ आहे, ह्याचं वरणच होणार, ह्याची आमटीच होणार. प्रीतम सरांनी ती लेबल बदलायचं धैर्य दाखवलं आणि त्यामुळे हे वेगळे पण बघायला मिळतंय. नाहीतर मग आमच्यासारख्या लोकांचा विचार की नाही कॉमेडीलाच ठीक आहे, हिला नको इथे सिरियसला, असा जनरली केला जातो. तर तसा प्रीतम सरांनी केला नाही, त्यांनी ती लेबल बदलायचं धैर्य दाखवलं. हे मला विशेष कौतुक. येस, आणि तेच म्हणतो मी, जसं तुमच्या तिघांचं असेल कॉमेडी विनोदी कलाकार म्हणून बघितलं जात होतं, पण याच्यात दुसरं कॅरेक्टर पण एवढं सगळ्यांमध्ये उठून दिसतं आहे, गूढ आहे आणि तू पण काहीतरी वेगळा रोल करू शकते हे दिसतंय. हसतायत हे सांगतील. नाही तुम्हीच सांगा. एक सीन होता की ऑल ओव्हर फिल्म मध्ये तुम्ही एक वेगळ्या शेड मध्ये होतात आणि अचानक एका वेगळ्या शेड मध्ये आला. ते मलाही बघायला खूप एक झालं की अरे यार किती चांगलं वाटतंय त्याबद्दल. नाही प्रीतम सरांचं कौतुक इन जनरल याच्यासाठी आहे की काही चांगलं झालं तर ते लगेच कौतुक करतात. ते आर्टिस्टला खूप कम्फर्टेबल करतात आधी काम करताना. ते त्यांचं म्हणणं सांगतात पण तरीही तुमचं दाखवण्याची संधी देतात. तर या काही दुर्मिळ जमातीतल्या अवशेष राहिलेले आहेत ते सगळे त्यांच्याकडे राहिलेले आहेत. त्यामुळे काम करताना मजा येते, म्हणजे थकवा जाणवत नाही. जो दीडशिफ्टचा थकवा आहे तो न जाणवण्याचं कारण हे आहे की
आणि ह्या अशी सगळ्या सगळी गोष्टी भन्नाट मंडळी असतील तर थकवा जाणवणारच नाही आम्ही ना. वेडेच आहोत, आम्ही कुर्र वेडे आहोत, आमचं काही होऊ शकत नाही. संदीप दादा, कोण कोण मी तर बाकी तुम्ही दिलं हे कॅरेक्टर टर्निंग पॉईंट ठरणार असं वाटतंय, कारण जे प्रेम अल्ल्याड पडल्याला मिळालं, आता हे इथे डबल एक्सेल आपण म्हणूया की दिल्या दिसतो याच्यात ऍक्शन करताना दिसतोय. संदीप पाठकला वाटतं आम्ही पहिल्यांदाच कोणाला तरी असं मारहाण करताना बघतोय. सिनेमा यशस्वी झाला पाहिजे, आपोआप पात्र यशस्वी होतं. तर मला असं वाटतं की सिनेमा लोकांच्या मनामध्ये घर करेल. आणि यश कशावर असतं की अरे यार परत एकदा जाऊन बघूया, आणि प्रत्येक कॅरेक्टरवर लोक प्रेम करतील की आणि असं होणार नाही की ह्या लोकांना फक्त एकच कॅरेक्टर आवडतं. ही फिल्म अशी आहे ना की तुम्ही ऑडियन्सला जेव्हा चित्रपटगृहाच्या बाहेर येऊन कोणी विचारेल तर कोणाला खंगरी आवडेल, कोणाला ASPPचं अरे काय कुशल बद्रिकेने काम केलं, अरे शशांक शेंडे लय डेंजर बाबा, लय भीती वाटती, अरे ते प्रोजेक्ट असं आहे. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला तेवढाच न्याय या ह्याच्यामध्ये मिळालेला आहे असं मला असं वाटतं. आणि पात्र यशस्वी होण्यापेक्षा सिनेमा यशस्वी झाला ना की ते पात्र आयुष्यभरासाठी जिवंत राहतात. शोले सिनेमा यशस्वी झाला म्हणून नंतर सगळी पात्र आजही लोकांच्या मनामध्ये घर करून आहे. सगळ्यात महत्वाचं आहे सिनेमा यशस्वी होणं. यशस्वी झालाच पाहिजे सिनेमा. प्राजक्ता आत्ता म्हटली की आम्ही सगळे एडे एकत्र होतो त्यामुळे काही जाणवायचं नाही थकवा. मला एक किस्सा ऐकायला आवडतो, कारण तू असेल, कुशल असेल, दोघं असं तर काहीतरी तर तुम्ही येडेपणा कराल. असा काही आठवणीतला अजूनही किस्सा आहे का? कारण सेट पण तुमचा खूप भन्नाट झाला होता आणि ऑलमोस्ट तुमचं शूट रात्रीच सगळं झालेलं आहे. तर काही असं प्रँक वगैरे कोणासोबत काही झालाय? नाही प्रँक झालाय का? नाही प्रँक नाही झालं, कारण तेवढं हे नाही. गप्पा खूप झाल्या आमच्यामध्ये, गप्पा आणि काय म्हणूया त्याला की किस्से बिस्से असं, पण प्रँक असं कोणावर नाही. आठवणीतला किस्सा? हा आठवणीतला किस्सा एखादा अजूनही? आठवणीतला किस्सा मला तरी काय, मला असं ना एक कायम मी हे पण म्हणतो की देवा इतका डेडिकेटेड ऍक्टर आमच्या संपूर्ण युनिटमध्ये नाही. आम्ही आमचे वाक्य आम्ही करत बघा. पण हे खरंच आहे की रात्रीचे 2 वाजले 3 वाजलेत आणि आम्ही नाही का सर जरा चहाचं सांगा ना यार, मग शशांक सर अरे बघ रे जरा चहाचा हे वगैरे असं वगैरे चालू असताना आता चला 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 रेडी असं म्हणत असताना चला हा देवा सर कुठे आहेत, तर देवा सर कुठेतरी व्यायाम करत असायचे आणि इतकी थंडी की मी 2-2 घोंगड्या घेऊन बसलोय असे फोटो येतात का. आणि त्या थंडीत हा माणूस लाईटचे स्टँड वगैरे उचलून हा उघडा, माय गॉड, म्हणजे माझ्या अंगावर काटा आला. पण हा इतका डेडिकेटली शॉटच्या आधी सगळं करायचं. बरं मला वाटतं की टेक्निकली पण हा सगळ्यात जास्त साऊंड आहे की कुठून कॅमेरा येणार, कसा शॉट लागणार, मी कसा दिसणार, हे सगळं त्याला एकदम उत्तम माहीत असायचं. मला बऱ्याचदा तो सांगायला यायचा, तेव्हा मी म्हणायचो ऐक ना तो डिरेक्टर बघून घेईल मग मी कसा दिसेल मला कळत नाही एवढं सगळं. पण हे देवाचं मला कौतुक वाटतं. शशांक सर, बाबा हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे आणि मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा जेवढा कॉस्मेटिक मेकअप केला आहे या सिनेमासाठी, तर खूप मेहनत घेतली या कॅरेक्टरसाठी ना? नाही मेहनत असं काही नाही. मग आपण जेव्हा काम करताना जेवढं कष्ट करतो तेवढेच होते. वेगवेगळ्या पद्धतीचे गेटअप ट्राय करून बघितले होते त्याला, कुठलं काय काय केस मला काय लांब केस ठेवूयात, शेंडी ठेवूयात किंवा काय फक्त दाढीच ठेवूयात, वेगवेगळ्या अजून काय लेन्सेस वापरूयात. किंवा त्याच्यानंतर एक चांगली सजेशन आली होती कुशलकडनं, तो मला म्हटलं ढेरी वाढवा याच्यामध्ये, तर तो त्यांनी केवढी वाढवली त्यांनी दाखवलं करून ते शेवटी. तुम्ही पाठांतराचं सांग, ह्या रोल मध्ये किती पाठांतर होतं? पाठांतर होतं ते, आणि ह्यांनी करून घेतलं माझ्याकडनं त्यावेळेला पाठांतर. आणि सिरियसली त्याला की हे लिहून हे करून जा, त्या पद्धतीचे मंत्रपाठ करून बघ किंवा. आणि अवघड होते आर्थिक, सिरियसली अवघड होतं ते ना. ते जिब्रिश ह्याच्यातलं होतं आणि त्याचे अर्थ घंटा काय कळायचे नाही त्याला, कारण अर्थच नव्हते त्याला काही. मग ते फक्त रिदम डोक्यामध्ये ठेवून ते पाठ केलं गेलेलं होतं सगळ्या गोष्टी त्या. आणि मग ते न प्रीतम न त्रिष्ट तुराब नवी, अजून काय कामा तुरापी, तेवढंच होतं असं.
नको रे. नात्मम न प्रेतम न दुष्टम न तिष्टम कामा तुरापी. बरं आता ह्याचा अर्थ कोणालाच माहित नाही अरे ते, पण हे पाठ केलेलं होतं त्यावेळेला. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज ते होतं माझ्यासाठी की कुठल्याही पद्धतीचे अर्थ नाहीत त्याच्यामध्ये, कुठल्याही पद्धतीच्या भावभावना नाहीत, आणि हे सगळ्यात कुठल्याही याचा म्हणजे आधार न घेता ते बोलणं हा सगळ्यात मोठा टास्क होता तो. आणि तो चांगला डिरेक्टर आहे आणि रायटर आहे तो, आणि त्यांनी म्हणजे फारच विश्वास दाखवला. तुम्हाला म्हटलं म्हणा तुम्ही काहीही म्हणा, म्हणजे त्याला म्हणजे मी कुठं अडवणार नाही तुम्हाला, म्हणजे तो त्याच्या मनाचा मोठेपणा होता तो. मला एक पण असा एक सीन आहे की त्या विहिरीमध्ये आता तुम्ही बघताय ट्रेलरमध्ये पण की वटवागळं वगैरे असं सगळं येतं, आणि प्रत्येकाचे शॉट्स वेगवेगळे घेतले जात होते. त्या विहिरीमध्ये धूर आहे, आग आहे, ज्याच्यासमोर सर शशांक सर बसलेत आणि ते सगळं म्हणतायत, आणि माझा शॉट लागला होता. तर मला तो फील येण्यासाठी माझा शॉट चालू असताना पण शशांक सर त्याच इंटेन्सिटीने 1:30-2 वाजता रात्रीचे हे मंत्र नॉनस्टॉप बोलत होते, नॉनस्टॉप. मला असं वाटतं ना की इतक्या डेडिकेशनने जेव्हा लोक काम करतात, तुम्हाला मदत करतात, एकमेकांचं काम कसं उत्तम होईल हे बघतात ना, त्याच्यानंतर असा एखादा घबाडकुंड तयार होतो. मला जाहीर शशांक सरांना थँक्स बोलायचं आहे, कारण शशांक सरांच्या मुखी जे मंत्र उच्चार होते ना, तर ते आम्हाला सुद्धा होते. पण कसं असतं, आपण एखादं स्क्रिप्ट असेल, काही असेल, वाचण्यापेक्षा ऐकत राहिलो ना तर आपल्याला लवकर ते पाठ होतं. तर सुरुवातीला त्यांचे जे डायलॉग्स होते किंवा सुरुवातीला ते मंत्र पहिले त्यांच्या येते, ते बोलायचे आणि मी आणि जे रगी कॅरेक्टर ज्या करतायत आमच्या ज्या को प्रोड्युसर स्मिताजी आहेत, सो आम्ही दोघं ऐकत असायचो ते. सो ऐकून ते एवढं हॅबिच्युअल झालं ना की आम्ही जेव्हा डायलॉग्स ते बोलायचो की ते मंत्र बोलायचो ना, तेव्हा तो त्रास व्हायचा नाही. सो पहिले त्रास तो शशांक सरांनी घेतलेला. त्यांनी ते डायलॉग पाठ केले, ते मंत्रोच्चार पाठ केले, आणि ते जसे बोलायचे ना तसे ते आमच्या डोक्यात येत गेलं. सो शशांक सर, मी जाहीर शशांक सरांचे आभार मानतो. आय लव्ह यू शशांक सर. मला अजून एक गोष्ट इथे तू जे म्हणालास ना, प्रँक किंवा गमती जमती, ऍक्टर म्हणजे माझ्यातला बदल सांगतो. गेल्या 4-5 वर्षामध्ये माझा गेअर असा पडलाय ना वेगळा, की सेटवर आपलं काम जरी, आता हिचे सीन्स होते वाड्यातले, तर मी तिथे जाऊन बसायचो आणि हा सगळा सिक्वेन्स बघायचो मी. तर माझा थोडासा गेअर असा पडलाय ना, समहाऊ माझं असं झालंय की श्यामचे चित्रपट किंवा त्याच्या आधीपासून असेल की मी त्या माध्यमाची इतकी मजा यायला लागली, इतकं आत जाईल तितक्या अनेक दारं उघडे होत चाललेत, आणि असं वाटायला लागले की अरे ह्याचा तळच दिसणार नाही या माध्यमाचा, अनएंडिंग आहे. त्याच्यामुळे माझा एक गेअर असा पडलाय ना की इव्हन आता कुशाचा शॉट होता एंट्रीचा तुझा ट्रॉलीचा, तू नाही का एसपीपी दिसतो आणि तो असा बघतो तो शॉट. मला म्हणजे कसं, मगाशी मी शशांक सरांविषयी सांगितलं, आता ती माझ्या एंट्रीचा शॉट होता आणि मला निघायला उशीर होत होता, 1च तास होता, आणि मला मुंबईला यायचं होतं, आणि मी प्रीतम सरांना आणि योगेश सरांना सांगितलं बाजूला घेऊन, सर मी पहिल्यांदा सिनेमात दिसणार आहे, तर हा आत्ता नका करू, ह्या 1 तासात नाही होणार हा शॉट, मला असं वाटतं की प्लीज माझी एंट्री ना तुम्ही असं पटकन असं नका करू. तर ते म्हणाले की सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आपण करूयात हा शॉट. तर मी म्हटलं ठीक आहे करूयात. बरं घाई झाली आहे, हे सगळं चालू आहे, सेटअप चालू आहे, आणि माझा तो शॉट लागला, ॲक्शन झालं, मी एकदा केलं. हां, खरं तर शॉट ओके झालाय. हां, संदीप तिथे कोपऱ्यात मागे बसून बघत होता, तर संदीप म्हणलं की एक मिनिट थांब, एक मिनिट थांबा जरा, 1 मिनिट थांबा, काय हलवू नका. आणि संदीपने मला बोलवलं, कुशा ऐक ना, तो एक बारीक होल्ड घे, कारण तू पहिल्यांदा दिसणार आहेस ना, एक हलका तिथे होल्ड घे. आणि मी म्हटलं हां का, बरं बघतो मी करू. आणि फक्त संदीपने सांगितलं म्हणून तो शॉट परत लागला. आणि तुम्हाला त्याचं आउटपुट दिसेल ना, जेव्हा माझ्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन मी देतो, तो माझ्याच अंगावर आलं. ते काय जबरदस्त झालंय यार, की ही असं होतं ना की खरं तर हा प्रोटॅगनिस्ट आहे ह्या सिनेमाचा, तर ह्याने हे सांगणं की ह्याचा एंट्री अशी जबरदस्त झाली पाहिजे, हा असा दिसला पाहिजे.
मगाशी मी जे म्हणत होतो की एकमेकांना सपोर्ट करत करत आम्ही काम केलं ते हे आहे. वा. ट्रॉली शॉट होता, ट्रॉली होता आणि ट्रॉली शॉट ऍक्शन आणि ट्रॉली जाते जाते आणि हा असा बसलाय आणि ऍक्शनला कुशा वरती बघतो आणि डाग. तर ऍक्शनला काय झालं, ट्रॉली सुरू झाली आणि जो टेक ओके झाला होता तेव्हा कुशा असा बसला होता आणि ASPP असं म्हणतो तो, सुप्रिटेंडंट इन्स्पेक्टर वगैरे वगैरे. तर ऍक्शन कुशाने असं बघितलं ASPP, तर मी तो बघितला, ह्याने ओके केला म्हणून एकच आहे. मग कुशाला मी म्हटलं की ट्रॉली सुरू झाली आहे, तू खाली आहेस असा वरती बघ, होल्ड कर ASPP. पण सिनेमा आहे ना, लोकांना आधी बघू दे तुला आणि मग डायलॉग. कारण काय, बघणं डायलॉग लोकांना लोक तुला खिशात नाही टाकणार ना, लोकांना आधी बघू दे, लोकांना टाळ्या शिट्ट्या किंवा अरे कुशल बद्रिके आलाय हे रजिस्टर होऊ दे ASPPच्या. म्हणून ट्रॉली सुरू झाली, वर बघ, होल्ड कर एस, कारण कॅरेक्टर होल्ड करण्यासारखं त्याचं कॅरेक्टर तसं आहे, मागे बसून रेल्वे ASPP पोलीस, सो हे कर आणि मग तो शॉट ओके झाला. तर मला परत मी माझ्या मुद्द्यावर येतो की माझं थोडंसं असं झालं की किस्से गमती जमती किंवा प्रँक हा झोन थोडा वय असेल किंवा अनुभव किंवा जे काय सिनेमा माध्यम हळूहळू कळायला लागलंय, तर तो झोन जाऊन माझं असं झालं नाही की यार नाही प्राजक्ताचा सीन आहे तर मी मॉनिटर समोर बसून हा ओके आहे ना, हे ओके आहे ना. कारण ते सगळं जर चांगलं झालं, आता आमच्याकडे रॉकी म्हणून होता मुलगा, तो नवीनच आहे, त्याचे सीन सुद्धा मी बघून की यार प्रीतम त्याला असं असं सांग, परत करायला सांग त्याला. सो असा एक झोन काहीतरी आलाय जो मला खूप आवडायला लागलाय, हा झोन की गमती जमती मागे पडत चालल्या. संदीप जास्त सिरियस असायचा. माझा क्लोज लागायचा तेव्हा संदीप जास्त सिरियस असायचा. तो असा आणि त्याला काही सापडलं नाही की तो असं प्राज बाजूला ये आणि मग तो काहीतरी सांगायचा, हे आपण असं करून बघूयात का. तर हे आहे म्हणजे ही इन्व्हॉल्वमेंट आहे. तुमच्या याला एक आहे की तुम्ही म्हटलं वय झालं पण तुम्ही अजूनही आहात असेच आहात, वय जाणवत नाही यावर. सीझन झाला तो सीझन. मी नेहमी म्हणतो ना की ऍक्टर आहे ना, ऍक्टर हा 40 नंतर बहरतो. हे शशांक सुद्धा माझ्याशी सहमत होईल. त्याच्यानंतर जे त्याला परिपक्वता येते. हा मुलं, तर ते वय म्हणजे आता माझं मी 49 आहे, आता 50 कडे चाललोय, 50 म्हणजे. हो तेच मी म्हटलं. थँक्यू. तर ते जे काम करून 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 जी एक मॅच्युरिटी येते किंवा आतनं एक शांतता येते. सुरुवातीला ऍक्टर ग्रेडी असतो, मी दिसलो पाहिजे, हे करताना मी दिसलो पाहिजे किंवा माझा सीन. आता असं झालं की तो एक शांतता आली की नाही यार थांब कुशाचं हे गणतंय, नाही थांब, कारण सिनेमा आहे. संदीप पाठ मी दिसलो पाहिजे पेक्षा थांब हे वर्क झालं म्हणजे कुशाची ऍक्शन वर्क झाली तर माझी रिॲक्शन वर्क होईल की कोण आलाय हा ASPP. कळलं, प्राजक्ताचा सीन वर्क व्हायलाच पाहिजेत, कारण मला सुटायला जागा नाही, तडका तिच्याकडे आहे, देशी सिनेमा तिच्यामुळे होणार आहे. काय सीन आहे माझ्या इंट्रोडक्शनचा, संदीपचा आणि माझाच आहे तो ते एकत्र. ते मला असं एक ते पण एक वाटलं की आपण मित्र असण्याचा तो जो फायदा आहे ट्युनिंगचा, तो ठपकन तिथे बाहेर येतो. ऐकून कान उघडे की मला प्राजक्ताने काही सांगलं, कुशाने काही किंवा शशांक आहे, तर त्यांनी काहीतरी एक कसं होतं ना की कितीही काम केलं ना तरी एक काहीतरी मिस होतं आपल्याकडनं. आणि पिंच ऑफ सॉल्ट मग शशा म्हणतो की सँडी ते ना ते राईटला घे ठेव आणि नंतर लेफ्टला घे. आता हे जेव्हा मी सांगतो, समजा काठी माझ्याकडे इकडनं नाही, इकडनं इकडे जाऊ दे आणि मग डायलॉग घे. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत ना, वो वर्क. आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती अनुभवी असा, एखादा काहीतरी तुम्हाला डिरेक्टर असेल, कोआर्टिस्ट असेल, कोणी असेल, एक काहीतरी सांगून जातो ना आणि ती गोष्ट वर्क होते. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न प्रीतम, जसं तू म्हटलास की जसे हॉलिवूडचे सुपर हिरो आहेत, तुला मराठीतले एक सुपर हिरो युनिव्हर्स तू करतोयस, पण आपल्याकडे पण अशा अनेक पौराणिक कथा आहेत की ज्याचं सुपर हिरोज फिल्म बनू शकतात. म्हणजे आपण आज हॉलिवूडमध्ये आयरन मॅन असेल, बॅटमॅन वगैरे बघतो, पण आपल्याकडेच आपल्या मातीतल्या खूप गोष्टी आहेत पौराणिक कथांमध्ये. तर त्याचा कधी विचार केलायस की हे धागे कधी आपण हो म्हणजे आता गबाळकुंडनंतर आणखी मला वाटतं की आपण काहीतरी आणखी वेगळं केलं पाहिजे, की आणखी या गोष्टी आणल्या पाहिजेत. तर ऑब्व्हियसली महाराष्ट्रात एवढ्या पौराणिक गोष्ट किंवा माझीच आजी किंवा गोष्ट सांगताना त्या दिवशी शशांक सर बोलत होते की पहिल्या अशा गोष्टी असायच्या की आजी आपल्याला गोष्टी सांगत होते, ती आपल्याला ऐकायलाही खूप भारी वाटायचं. आणि ऑल ओव्हर डे मधून तो सर्वात भारी तो 1 तास असायचा की आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगायची, वडाचं झाड आहे, तिथं कोणतरी बसतं, तिचा एवढा मोठा हात येतो, ते ऐकायलाच खूप छान वाटायचं. तर मला वाटते जर हे ऐकायला छान वाटते तर बघायला आणखी किती छान वाटतं.
तर त्याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत की नक्कीच याहूनही आणखी काय चांगलं काय करू शकल याचा नक्कीच माझा प्रयत्न राहणार आहे. चलो थँक्यू सो मच आणि विश ऑल द बेस्ट सगळ्यांना. 19 तारखेची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. सो ऑफकोर्स प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील आणि आपल्या या मराठी सिनेमाला मोठं करतील. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.